संचिता, कुठे आहेस? जरा इकडे ये. सरिता खूप रागात तिची मुलगी संचिताला हाक मारत होती. काय झालं आई? तू एवढी रागात का आहेस? संचिताने तिला विचारले. किती वेळा सांगितले, घराबाहेर जाऊ नकोस, घरात राहा. तुझं लग्न आहे आणि तेही 20 दिवसात. आणि बंद कर हे जीन्स घालून फिरणं. लग्न घर आहे हे. सासरचे कोणी ना कोणी येतच असतात आणि अशा कपड्यावर बाहेर जाऊ नकोस. सलवार सूट घालत जा मुली. लग्नात अशा छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. तुझ्या सासूने फोन केला होता. त्यांच्या कुठल्या नातेवाईकाने तुला बाजारात मित्रांबरोबर बघितलं होतं आणि तेच सांगायला फोन केला होता. आता लग्न होईपर्यंत व्यवस्थित राहा आणि कपडे पण व्यवस्थित घाल. बाहेर जास्त जाण्याची गरज नाही. पण आई, मी काय केले जे ते अशा बोलतात? आणि हे काय चांगले राहा आणि चांगले कपडे घाल काय सांगायचा प्रयत्न करत होत्या त्या. मी जीन्स घातली म्हणून. पण हितेशला काहीच आक्षेप नाही. त्याने मला यावर कधीच आक्षेप घेतला नाही. संचिता आईला म्हणते, पण हितेशच्या घरच्यांना हे सगळं आवडणार नाही. जरा समजून घे. लग्नाला फक्त 20 दिवस उरले आहेत आणि हितेशच्या घरचे तुझ्यावर नाराज होऊ नये असं मला वाटतं. एका आईची भीती सरिताच्या डोळ्यात दिसत होती. संचिता म्हणाली, पण त्यांच्या घरातले नाराज का होतील? मी छोटे कपडे तर घातले नव्हते ना. तुला तर माहीतच आहे ना की मला वेगवेगळे कपडे घालायला आवडतात. आणि हो, तुमची मुलगी एवढी सुद्धा निष्काळजी नाही आहे की केव्हा कधी आणि कसे कपडे घालावे आणि काय बोलावे सर्व कळतं मला. म्हणून तू टेन्शन घेऊ नकोस. असे म्हणत संचिता आपल्या आईला एक घट्ट मिठी मारते आणि दोघी हसू लागतात. काय बात आहे आज मायलेकीमध्ये एवढे प्रेम उत्तू चाललंय. मनोहर आपली पत्नी आणि मुलीला उद्देशून बोलतात. संचिता म्हणाली, पप्पा, आता तुम्हीच मम्मीला समजावा. माझ्या लग्नासाठी एवढं टेन्शन नका घेऊ. सरिता म्हणाली, टेन्शन का नको घेऊ? संचिताच्या आईकडे बघून असं वाटतं की ती संचिताला खास पसंत करत नाही. साखरपुड्याच्या दिवशी काय झालं होतं माहीत आहे ना? लग्न तुटायची वेळ आली होती. नशीब समजा हितेश आणि त्याच्या वडिलांनी मध्येच पडून सर्व परिस्थिती हाताळली. संचिता म्हणाली, पण आई, त्या दिवशी जे काय झालं त्यात सर्व चूक त्यांचीच होती. त्या लोकांना सर्व माहीत होतं ना. लग्न ठरवायच्या आधी माझी एकच अट होती की लग्नानंतर सुद्धा मी नोकरी नाही सोडणार आणि माझ्या आईवडिलांची जबाबदारी सुद्धा सोडणार नाही. आता जे चाललं आहे पुढेही तसेच चालणार. यात चुकीचं काय आहे? माझ्या लग्नानंतर तुम्ही दोघेही एकटे राहणार. तुमची काळजी करणे तसेच जबाबदारी घेणे हे माझं कर्तव्य आहे. यात चुकीचं काय आहे? सरिता, पण संचिता, लग्नानंतर तर मुलीसाठी तिचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या यांचा अर्थ बदलून जातो. लग्नानंतर आम्ही दोघे एकटे होऊन जाऊ. आमची एकुलती एक आहेस. पण बेटा, मुलीची सर्व जबाबदारी आपल्या सासरसाठी असते, माहेरच्यांसाठी नाही. गोष्ट समजण्याचा प्रयत्न कर. तुझं कर्तव्य आणि जबाबदारी सासरसाठीच असली पाहिजे. संचिता आपल्या आईला सांगते, ही गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे. जन्मापासून आतापर्यंत मला मुलगी म्हणून कधीच जाणवलं नाही. नेहमी मला हीच शिकवण दिली की मुलगी मुलांपेक्षा कमी नसते, त्यांच्यात काहीच भेदभाव नसतो. मग आज अचानक हा भेदभाव का? कारण की मी मुलगी आहे म्हणून आईवडिलांची जबाबदारी घेऊ शकत नाही. जर मी मुलगा असते तर तुम्ही मला असं समजावलं असतं का? त्या दिवशी साखरपुड्यात जे झालं त्यात माझी काहीच चूक नव्हती. त्यांचे विचारच तसे होते. असे कसं बोलू शकतात ते की लग्नानंतर जबाबदारी ही सासरच्या लोकांसाठीच असेल, माहेरचे घेणं देणं नाही, माहेरचे काहीच संबंध नाही, माहेरच्या प्रती काही जबाबदारी नाही, त्यांच्याशी काहीच कर्तव्य नाही. लग्नानंतर नोकरी नाही करायची. घरची सून ही घरातील काम करण्यासाठीच असते, बाहेर जाऊन नोकरी करण्यासाठी नाही. लग्न झालं नाही की लगेच सासू होऊन ऑर्डर सोडली त्यांनी. हे चुकीचं आहे. आणि मीच सासूबाईंना सांगितलं की लग्नानंतर सुनेचं जे कर्तव्य असेल ते मी पूर्ण करेन. पण मुलीच्या नात्याने मलाही आपल्या आईवडिलांप्रती कर्तव्य पार पाडावे लागेल. ते मी सोडू शकत नाही. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक लेक आहे. माझ्या लग्नानंतर ते एकटेच होतील.
त्यांची काळजी कोण करणार? मी त्यांना एकटं नाही सोडू शकत. जेवढी जबाबदारी सासरप्रती आहे तेवढीच माहेरच्या प्रती आहे. वयाच्या ह्या वळणावर मी त्यांना एकटं नाही सोडू शकत. संचिताचं बोलणं ऐकून घेतल्यावर तिच्या वडिलांनी पत्नी सरिताला म्हणाले की त्या दिवशी जे झालं ते बरोबर झालं. त्यामुळे आपल्याला समजले की हितेश ह्या सर्व गोष्टीवरून काय विचार करतो. जेव्हा हितेश संचिताला पाहायला आला तेव्हा संचिताने ह्या सर्व गोष्टी आधीच हितेशला सांगितल्या होत्या. तेव्हा हितेशने विनासंकोच ही गोष्ट पण स्वीकारली होती आणि त्या दिवशी सुद्धा हितेशने सर्वांसमोर संचिताच्या प्रस्तावावर संमती दिली होती आणि त्याच्या आईला सुद्धा समजावलं होतं की जर एका मुलाचं आपल्या आईवडिलांप्रती जबाबदारी असते तशी मुलीची तिच्या आईवडिलांप्रती जबाबदारी का असू नये. काळ बदलत चालला आहे. तुम्ही पण स्वतःला बदला. काळानुसार जबाबदारी आणि कर्तव्य याचा अर्थ एकच होतो. मला काहीच हरकत नाही की लग्नानंतर संचिता तिच्या आईवडिलांची जबाबदारी स्वीकारावी आणि तिच्यासोबत माझीसुद्धा सासरप्रती काहीतरी जबाबदारी आहे. ती माझ्या आईवडिलांची काळजी घेत असेल तर मी तिच्या आईवडिलांची काळजी का करू नये. हितेशचं बोलणं ऐकून हितेशच्या वडिलांनी सुद्धा त्याच्या आईला समजावलं आणि आपल्या मुलाच्या सुखासाठी तिने सुद्धा ते मान्य केलं. हितेशने आपल्या संचिताला ती जशी आहे तसं सुद्धा स्वीकारलं आहे. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते. एका मुलीबद्दल वडिलांचे बोलणं ऐकून सरिताबाई संचिताला म्हणाल्या, जो पण तुला आपल्या सासरी किंवा माहेरी मान ठेवायचा आहे तो ठेव. जशी आहेस तशी राहा. मला माहीत नव्हतं की मुलीने हिऱ्यासारखा जावई पसंत केला आहे. ते तर आहेच, संचिता म्हणाली. तसे तिचे वडील आणि आई हसू लागले. त्यानंतर संचिता हितेशचं लग्न झालं. ते सुखाचा संसार करू लागले. लग्नानंतर मुलीचे आपल्या आईवडिलांप्रती असलेले कर्तव्य आणि जबाबदारी कायम असली पाहिजे आणि तिच्या सासरच्यांनीही हे समजून घेतलं पाहिजे. लग्न झालं म्हणून संबंध तुटत नाही, ते शेवटपर्यंत राहतात. मित्रांनो, आपल्याला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.